दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्तानं पार पडणारा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती मनसेचा मेळावा जो आहे तो उद्या पार पडतो आणि त्याची तयारी आता सुरू झालेली आहे। मनसेच्या या मेळाव्यासाठी दरवर्षी जोरदार तयारी करण्यात येते आणि त्याच पद्धतीची तयारी आता आपण पाहतोय। स्टेज उभारण्यात आलेली आहे आणि मैदानामध्ये खुर्च्यांची मांडणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि उद्या राज ठाकरे आपल्या भाषणामध्ये मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना काय संबोधन करतात किंवा काय महत्त्वाचे मुद्दे कार्यकर्त्यांसमोर मांडतात, भाषणामध्ये त्यांचे कोणते महत्त्वाचे मुद्दे असतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर मनसेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या मेळाव्याची उत्सुकता असते, ओढ असते आणि त्या मेळाव्यासाठी राज्यभरातून सगळे मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये येत असतात आणि तशाच पद्धतीची सगळी तयारी जी आहे ती आताही आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते आहे। ठाकरे बंधूंची राजकीय युती झाल्यानंतर मनसेचा हा पहिला पाडवा मेळावा पार पडतोय आणि त्यामुळे राज ठाकरे युतीनंतर या मेळाव्याच्या माध्यमातून काय भाष्य करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दोन्ही महानगरपालिकांच्या निवडणुका आपण पाहतोय, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र लढवलेल्या होत्या, बऱ्यापैकी त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळवलेलं आहे आणि आगामी निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये मनसेने एक महत्त्वाचा मुद्दा खरं तर ठाकरे बंधूंनी म्हणायला हरकत नाही, ठाकरे बंधूंनी महत्त्वाचा मुद्दा ठेवला तो म्हणजे मराठीच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि तो मुद्दा घेऊन या निवडणुकांना महानगरपालिकेचे ते सामोरे गेलेले होते आणि रायगडावरती वर्धापन दिन मनसेचा जेव्हा पार पडला तेव्हा देखील त्यांनी म्हटलेलं होतं की मला जे काही बोलायचं आहे ते मी या मेळाव्याच्या भाषणामध्ये बोला आणि त्यामुळे उद्याच्या भाषणामध्ये राज ठाकरेंचे मुद्दे नेमके काय असणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि स्टेजच्या समोर आपण पाहतोय की VIP जे काही खुर्च्यांची मांडणी आहे ती सुद्धा झालेली आहे आणि पाठीमागच्या बाजूला कार्यकर्त्यांची बसण्याची आसन व्यवस्था सुद्धा या ठिकाणी या खुर्च्या मांडल्या जात आहेत। त्यामुळे उद्याच्या भाषणामध्ये राज ठाकरेंचे काय नेमके मुद्दे असणार आहेत, निवडणुकांच्या अनुषंगानं जी काही सदस्य नोंदणी मनसेच्या वतीने केली जाते, मोठ्या प्रमाणामध्ये अभियान राबवले जातात आणि ठिकठिकाणी अशा पद्धतीनं सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, चाळीमध्ये जावं, लोकांच्यापर्यंत पोहोचावं आणि जास्तीत जास्त तरुणांना सुद्धा या सगळ्या अभियानामध्ये सहभागी करून घ्यावं। जे लोक महाराष्ट्रावरती प्रेम करतात, मराठीच्या अस्मितेवरती प्रेम करतात त्यांनी सदस्य नोंदणी करावी अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने केलेलं होतं आणि त्यामुळे आज उद्याच्या भाषणामध्ये राज ठाकरेंच्या भाषणातले नेमके मुद्दे काय असणार आहेत, राजकीय भूमिका नेमकी त्यांची कोणती असते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाच्या मुद्द्यांवरती राज ठाकरे कशा पद्धतीने भाषण करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे त्या उद्याच्या मेळाव्याची तयारी सध्या तरी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती पार पडताना पाहायला मिळते। त्यामुळे उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना आहे ती म्हणजे उद्याच्या भाषणाची। त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणात राजकीय मुद्द्यांबरोबरच काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन आदिल सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।